तर एवढं सोडायचो. आता आम्ही आलेलो आहोत इकडे घरी आणि आता आम्ही सगळं म्हणजे कपडे वगैरे चेंज केलं कारण की अतिशय म्हणजे खूप गरम आहे इकडे. बघा 2 कूलर चालू आहे इकडे आणि एक मिनी कूलर इकडे चालू आहे. तर आता आम्ही इकडे आलेलो होतो, चेंज केलेलं आहे, पप्पांनी पण चेंज केलं आहे, मम्मीने पण चेंज केलं आहे आणि आता आम्हाला घरी जायचं होतं. पण आता आमचा अचानक सडनली प्लॅन बनला आहे की आम्ही आता ठरवलं आहे उज्जैनला जायचं. तर लेट्स गो, उज्जैनला जाऊयात, फुल धमाल करूयात, महाकाल की नगरीला जाऊयात. चला काय फोन करत ना. आता आता आम्ही गाडीत बसलेलो आणि प्रोग्राम पण लवकर आवरला, लग्न पण लवकर आवरलं. तर आम्हाला ॲक्च्युली आज शिरपूरला जायचं होतं पण इथून उज्जैन 4 तासाचा रस्ता आहे. तर म्हणून आम्ही डिसाईड केलं की आता प्रोग्राम लवकर आवरला आहे तर निघूनच जाऊयात उज्जैनला. नाही तर आम्ही शिरपूरला आज मुक्काम करणार होतो आणि उद्या सकाळी नाशिकला निघणार होतो. पण आता आमचा प्लॅन बनला आहे, तो आता प्लॅन सक्सेसफुल पण झाला आहे. तर चला आता जाऊयात उज्जैनला. आणि काही येताना आपल्यासोबत आजी बाबा पण होते. तर आजी बाबा गेलेले आहेत शिरपूरला आणि आता आम्ही गाडीत आहोत, दीदी, मी आणि मम्मी आणि पप्पा. तर आता आपला सफर एन्जॉय करूया. अंबरनाथ अंबरनाथ बरोबर. ते माझ्या शेजारी काल बसलेले होते, ते बोलत होते अंबरनाथ. आज ट्रॅफिक लागली यार, शेट. लेट्स सी आता किती वेळ लागतो इथं. पूर्ण ट्रकच ट्रक, चारही बाजूला ट्रकच ट्रक. हे प्रवास मस्त. तर माझ्या मागं बघू शकता हनुमानची मोठी मूर्ती आहे. तर आम्ही आता तिकडे दर्शनाला चाललो आहे. खूप लोक थांबले, तर बघूया, दर्शन करू आपण. कर 200 रुपए दे और 50 रुपए काट ओवर एक्टिंग के वजह. नवग्रह तर आता आम्ही इकडे थांबलोय टी ब्रेकसाठी. तर आता चहा पितो. अकाल मृत्यू वो मरे जो काम करे चंडाल का और काल उसका. तर आता आम्ही पोचलेलो आहोत उज्जैनला आणि मी गाडी झोपलेलोच होतो. तर आता आम्ही इकडे पार्किंगला लावली होती कारण की आम्ही हॉटेल बघायला गेलो होतो. तर आम्ही इकडून घेतलेलं आहे, रूम घेतलेलं आहे, AC रूम आहे. तर तुम्हाला दाखवतो. आता आम्ही पार्किंग पण मध्येच आहे रूमचं, म्हणजे हॉटेलच्या इथेच पार्किंग आहे. तर आता आम्ही इकडून गाडी काढू आणि हॉटेलला लावू. चार्जिंगला लावायला काय तो बाबा आहे खाली बसलाय. ए भाऊ, हे गेर थोडी पुढं. तर मित्रांनो, रूमवर आलेलो आहोत आणि आता आम्ही झालेलो आहोत रेडी. रेडी म्हणजे
तेच कपडे घातले. तर आता आम्ही कॉरिडॉरला चाललो. कॉरिडॉरला जाऊ, कॉरिडॉरला फिरू आणि मग आता जेवू पण आपण. तर हा बघा आमचा हा रूम आहे. तर आता आपण सगळं जाऊया. लेट्स गो विदाउट वेस्टिंग इन टाईम. हे बघा इकडे मंदिर आणि हा आपला रूम. तर आता आम्ही चाललो आहोत कॉरिडॉरला आणि तिकडे आहे रामघाट. वाईबच वेगळी. कालिका माता मंदिर, कालिकेची यात्राची वाईब आहे डायरेक्ट. बिगाड़े जो भगत हो महाकाल का. कॉरिडॉर झालेला आहे बंद, कारण की 9:30 वाजताच बंद होतं. 6ला चालू होतं आणि 9:30ला रात्रीचे बंद होतं आणि सकाळच्या 6ला चालू होतं. आता बंद झालेलं आहे. आमचा प्लॅन म्हणलं आता सकाळीच यायला. आता काहीच चालू नाही. मंदिर पण बंद आहे. मंदिर आम्हाला सकाळीच यायचं होतं. तर आता आम्ही डायरेक्ट चाललो आहे. आता आपण काहीतरी खाऊयात आणि मग मस्त झोपून जाऊयात आणि उद्या सकाळी 5 वाजता उठून दर्शन घेऊ आणि मग कॉरिडॉरला पण सकाळीच जाऊ. तर आता रिटर्न चाललो इथून. आता आम्ही आलेलो आहोत इकडे आणि इकडे आता आपण बसलेलो आहोत जेवायला. तर मसाला डोसा वगैरे पावभाजी ऑर्डर केलेली आणि एक स्पेशल थाली पण ऑर्डर केलेली इथली. तर आता आपण जेवूयात आणि उद्याच आम्ही दर्शन करणार आहे सकाळी. तर मी तुम्हाला ते दाखवतो. बरं आणि तर आता आम्ही झोपूयात. आता आम्ही झोपतोय आणि आपल्याला आता उद्या सकाळीच मग करायचं आहे प्लॅन. उज्जैनच्या मंदिरात जायचं आहे आणि कॉरिडॉरवर पण उद्या सकाळीच जायचं आहे. One day later. तर मित्रांनो गुड मॉर्निंग. आत्ता सकाळचे 4 वाजलेले आणि आत्ता आम्ही रेडी झालेलो, कारण की आत्ता आपल्याला जायचं आहे मंदिरात दर्शनाला. तर आता सगळ्यांचं आवरलं आहे, पण तिचं काही आवरत नाही. तर ती आता आवरलंच. थोड्याच वेळ आता आम्ही निघू. तर चला. पप्पा मम्मी इकडे उभे मस्त हवा एन्जॉय करताय. बघा ही पार्किंग आहे. पहिले आपण इकडे गाडी लावली होती, पण आपण इकडंच घेतलं रूम. तर मग आपण आपली गाडी आता आपण लावलेली आहे ती बघा ती मध्ये. जर तुम्हाला फॅमिलीसोबत यायचं असेल तर ह्या पार्किंगच्या लगेच ह्या बाजूला हे हॉटेल खूप मस्त आहे. म्हणजे हॉटेलच एक प्रकारचं रूम्स आहे सगळे, लॉजिंग. तर जर तुम्ही उज्जैनला येत असाल आणि मी प्रेफर करतो तुम्ही हे घ्या. जर कमी फॅमिली असेल तर. आम्ही 4च जण होतो म्हणून आम्ही एवढं घेतलं आणि आम्ही ह्या बेडवर पण बसून गेलो होतो. आत्ता चालू आहे बघा श्री महापुराण चालू आहे आता. रात्री एकदम मस्त झोप आलेली होती, घरच्यासारखी झोप आली होती मस्त. गरम तर बाहेर खूप आहे, पण मध्ये आम्ही AC लावला होता, पण मध्ये काय वाटलं नाही आम्हाला घरी. चलो दोस्तों निकल पड़े हैं अपने मंदिर में, उज्जैन के मंदिर में. हर हर महाकाल. तर आम्ही आता होडणी घेतलेली आहे मस्त, कारण की जो उज्जैनला आला आणि हेच नाही घेतलं तर काय फायदा नाही. तर आता आम्ही ऑटो बघतोय, ऑटोने गेलो तर. आणि सकाळी सकाळी पण लोक आहेत, म्हणजे महाकाल. जय श्री महाकाल. उज्जैन के राजा कभी कृपा नजरिया, राजा महाराजा कभी कृपा नजरिया,
दुखिया पे डालना रे ओ भोले राजा। उज्जैन के राजा कभी कृपा नजरिया दुखिया पे डालना रे। ओ उज्जैन के राजा कभी कृपा नजरिया दुखिया पे डालना रे। ओ उज्जैन के राजा। काल जायचं बघा, गर्दी कुठून स्टार्ट झालेली. हर हर शंभू. कभी कृपा नजरिया राजा महाराजा कभी कृपा नजरिया दुखिया पे डालना रे ओ भोले राजा। उज्जैन के राजा कभी कृपा नजरिया दुखिया पे डालना रे। आम्हाला 2 तास लागले. आता 7 वाजलेले तरी अजून आमची दर्शन झाले. एवढी गर्दी होती. 2 तासापासून आम्ही फक्त लाईनमध्ये होतो, कारण की ती लाईन हलतच नव्हती. आत्ता कसं जरी झाले धक्काबुक्की करून आम्ही नाही एवढं धक्काबुक्की करायचं नको, काय सांगायचं. मेरे भोले राजे मनकामनेश्वर बाबा मन की मुरादे बाबालेश्वर बाबा मन की मुरादे झोली में. तर काही दर्शन झालेलं आहे, एकदम मस्त दर्शन झालं. गर्दी होती पण एकदम परफेक्ट दर्शन झालं. डायरेक्ट समोर होती. आता आम्ही चाललेलो आहे बाहेर. तर मित्रांनो, आता आम्ही चाललो आहोत कॉरिडोरला. आणि बघा अशीच आमची परिस्थिती होती थोड्या वेळापूर्वी. काहीच बघा विहारने दर्शन होते. विहार म्हणजे काय असं वाटतं आपण तिथंच उभं मध्ये. काहीच बघा सगळे दर्शन करतात. होते का दर्शन? काय दिसतंय? उधर भी कर दी क्या? वो ज़्यादा भीड़ है. 2-3 घंटा. 2-3 घंटा तो नहीं, पर भीड़ वहीं वहीं कर दी. इधर तो इधर इतना भीड़ कर दिया ना. तर काय तिथलं झालेलं आहे आमचं कॉरिडोरचं फोटोशूट वगैरे. तर आता आम्ही चाललो आहे बाहेर मंदिराचे फोटो काढायला, त्या उज्जैनच्या मंदिराचे.
आज बघा पोहे, उज्जैनचा फेमस नाश्ता आहे. तर आता आम्ही आलेलो आहोत रूमवर आणि आता झालेलं आहे सगळं. दर्शन पण मस्त झालं, कॉरिडॉर पण फिरलेलो आहे. डायरेक्ट चाललो आहोत काल भैरवाच्या इकडे. आता सगळे आम्ही चेंज तर काही करायची गरज नाही, कारण की हेच कुर्ताच घालून जाऊ. चला तर आता आम्ही आलेलो आहोत काल भैरवाची इथं. गाडी पार्क केलेली, आता आपण चाललो आहे. आणि तिकडे दारू पण घ्यायला लागते त्यांना चढवायला. तर बघू आता. तर काय काल भैरवांना दारू चढवायला लागते प्रसाद म्हणून. राधा बाबा घेत आहे सफेद. देवराज सेव्यमान पावनांघ्रि पंकजं व्यालयज्ञसूत्रमिन्दुशेखरं कृपाकरं नारदादि योगी वृन्दवन्दितं दिगम्बरं काशिकापुराधिनाथ कालभैरवं भजे. भानुकोटिभास्वरं भवाब्धितारकं परं नीलकण्ठमीप्सितार्थदायकं त्रिलोचन. तर आता आमचं काल भैरवांचं दर्शन झालेलं आणि आता आम्ही निघालो आहोत चिंतामणी मंदिरात जायला. आणि चिंतामणीचं दर्शन घेऊ आणि मग त्याच्यानंतर शनी मंदिरात जाऊ. आणि शनी मंदिर झाल्यावर डायरेक्ट आपण जाऊयात इंदोरला. तर आता आमचं सिद्धिविनायक मंदिरात दर्शन झालेलं आहे. सिद्धिविनायक मंदिर, चिंतामणी मंदिरात दर्शन झालेलं आहे. आणि आता आम्ही आलेलो, तर आता तिकडे पण दर्शन करू आणि डायरेक्ट आपण निघूया आपल्या इंदोरसाठी. इकडं ऑरेंज ठेव. चाललेलो आहोत महालोक व्हेज रेस्टॉरंटमध्ये. तर बघा आता आपण इकडे चाललेलो आहे महालोक ढाबा. तर आता आम्ही इंदोरमध्ये आलेलो आहोत आणि आता आम्ही चाललो आहोत 56 बाजारला. तर हे बघा इथे समोर 56 बाजार, 56 दुकाने तिकडे पुढं जे खायची. आता आम्ही 56 बाजार फिरलेलो आहे आणि मी कोण पण घेतलेला आहे, ॲपी पण घेतलेली. आम्ही जास्त काय खाल्लं नाही, पाणीपुरी वगैरे तेच खाल्लं, कारण की एकदम पोटभर जेवण झालं होतं. आणि आता आपण डायरेक्ट निघतो आहोत ओंकारेश्वरला. तर चला आपला सफर एन्जॉय, लेट्स गो. गाईज आलेलो आहोत आता आम्ही ओंकारेश्वरला, कारण की गाडी झोपलो होतो म्हणून तुम्हाला मी रस्त्यातली व्हिडिओ नाही दाखवू शकलो. पण आता आम्ही ओंकारेश्वरला आलेलो आहोत आणि आता वाजलेले आहेत
दहाच वाजले आणि आम्ही रूमवर पण आलेलो आहे. हा आम्ही रूम ऑलरेडी बुक केलेला होता, तर आम्ही तिकडेच आलेलो. ऑनलाईन बुकिंग केली होती. तर आत्ता जेवायचा तर काय मूड नाही जास्त, पण बघू थोडं थोडं खाऊन घेऊ. आणि आपल्याला ब्रिजवर पण जायचं आहे, तर आता तोंड बोंड धुवू मस्त, कारण की गाडीत झोपलेलंच होतं ना, म्हणून थोडंसं आळस अजून आलेलाच आहे. आणि बघा हा असा रूम आहे, AC पण आहे म्हणजे. आणि इकडे लाईट पण गेली होती, आत्ता आली लाईट जस्ट. आम्हाला तर वाटलं होतं लाईटमुळं तर खूप गरमीने खूप हालत खराब होणार आहे, पण लाईट आलेली आहे म्हणून बरं वाटतं आता. तो आहे ना. काय पण बोलतोय येडपट. हा हे बघ, आपली अशी बोटिंग झाली. काय आता आमचं जेवण झालेलं आहे आणि आता आम्ही इकडं कुल्फी घेतोय आणि आता डायरेक्ट चाललोय आम्ही रूमवर. पहिले कुल्फी घेऊ.